सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय कडून क्लोजर रिपोर्ट सादर झालाय। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली। कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयनं आता तपास बंद केला। अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच असल्याचं आता स्पष्ट झालंय। सुशांत सिंहची आत्महत्याच होतं हे या क्लोजर रिपोर्ट नंतर आता समोर आलेलं आहे। सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। गिरीश, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे, त्यावर सुशांतची आत्महत्याचा शिक्का आता आहे, काय सांगाल? नक्कीच आपण पाहिलं आहे की कशा पद्धतीनं हे सगळं घटनाक्रम झाला होता आणि आपण पाहिलं की 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याचा 2020 रोजी राहत्या घरीच गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला। यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला। यानंतर मागणी करण्यात आली की यामध्ये रिया चक्रवर्ती हिचा कुठेतरी हात आहे आणि तिच्यामुळे सुशांत सिंह राजपूत हिने आत्महत्या केली असावी असे सुद्धा कयास लगावण्यात आले, ठपका ठेवण्यात आला। मात्र आता सीबीआयकडे जेव्हा तपास गेला त्यावेळी आता त्यांनी तपास केल्यानंतर सर्व चौकशी केल्यानंतर आणि सगळ्या बाजूने चौकशी केल्यानंतर हा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि यामध्ये रिया चक्रवर्ती हिला क्लीन चिट देण्यात आलेली आहे आणि रिया चक्रवर्ती हिचा कुठलाही फाऊल प्ले नसल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केले हे सुद्धा आता स्पष्ट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते त्यावर सुद्धा कुठेतरी विराम लागल्याचं बोललं जातं। आपण पाहिलं की जे मीडिया ट्रायल सुरू होतं आणि प्राईम रोज या इमारतीमध्ये जिथे जुहूला रिया चक्रवर्ती राहते त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच प्रसंगी गराडा घातला होता आणि तिच्या वडिलांनी त्यासोबतच रिया चक्रवर्ती हिने सुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की कुठेतरी नाहक आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये रोवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या क्लोजर रिपोर्टमुळे कुठेतरी रिया चक्रवर्तीला आता दिलासा मिळाला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।